अहमदनगर जिल्ह्यातील खास करून उत्तरेच्या भागामध्ये पावसाने दडी मारली होती। सुरुवातीला जो पाऊस झाला त्यामध्ये शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली। त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात 95% खरीपाचा पेरा झाला होता। त्यामध्ये सोयाबीन, उडीद आणि तूर या पिकांना पसंती देण्यात आलेली आहे। तर मका पीक देखील शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। कमी पाण्यातील पिकांना देखील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचं दिसतंय। सुरुवातीला पाऊस झाला त्यावेळेची ही सोयाबीन पेरणी आहे आणि मोठ्या डौलानं ही पिकं जी आहेत ती पुन्हा भरू लागलेली आहेत। गेल्या 2 दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेच्या भागामध्ये पाऊस जो आहे तो संततधार पाऊस सुरू असल्यानं पिकांना खरं तर संजीवनी मिळालं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। मात्र ज्या शेतकऱ्यांनी उशिरानं पेरणी केली त्यांना त्यांच्या पिकांना उत्पादनाचा फटका जो आहे तो बसताना दिसतोय। याच प्लॉट शेजारी दुसरी सोयाबीन लावण्यात आलेली आहे आणि ती जर बघितली तर अगदी तुरळक जे आहे ती दिसून येते आणि त्यामुळे उत्पन्नात घट होणार असल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांमध्ये पाऊस सुरू असल्यानं समाधानाचं वातावरण आहे। दुसरीकडे जर बघितलं तर अकोले तालुका असेल त्या ठिकाणी भात लागवड मोठ्या प्रमाणात होती आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यानं भात लागवडीला देखील या शेतकरी जे आहेत ते जुंपलेले दिसून येत आहेत आणि शेतकऱ्यांना आणखीन पावसाची प्रतीक्षा आहे। कारण या पावसानं संजीवनी जरी मिळालेली असली तरी पीक पूर्ण क्षमतेने येण्यासाठी अद्यापही पावसाची प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना लागून आहे। शेतकरी सध्या तरी समाधानकारक वातावरण जे आहे ते पाहायला मिळते आणि मशागतींना देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे। फळबागा असतील, डाळिंब, पेरू, त्यासोबत द्राक्षबागा असतील याची देखील मशागत जी आहे ती सुरू आहे आणि फळांना देखील या पावसानं जीवदान दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।